निधीच्या बाबतीमध्ये आपली काय नियोजन आहे। मी आपल्याला एकच सभापती महोदय सांगतो की निधीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे हे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या ज्या कृषीच्या योजना आहेत, जो निधीचे आहे आणि आपण जे राज्य सरकारच्या वतीने आपण जे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योजनेमध्ये त्यांना कळवलेलं आहे, त्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निधी हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाईल आणि या बाबतीमध्ये जो कमी जास्त निधी जर राहिला यांत्रिकरणाच्या साधारणतः आता अजून अपलोड होतं, त्यामुळे अजून रोज वाढते, रोज मागणी वाढते, रोज त्यामुळे होते। साधारणतः आज 2000 कोटीच्या पुढे आपल्याला तो निधी लागेल, पण आपण त्या बाबतीत नाही अजून आपण निधी आरकेव्याचा वगैरे निधी आपण सगळा दोन्ही केंद्राचा राज्याचा निधी घेऊन मी एवढंच आपल्याला सभापती महोदय सांगतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना निधी हा दिला आणि कृषीच्या ह्याच्या बाबतीत आपण जीएसटीचा विचारला की आता मला वाटतं आपण तो 5% जीएसटी पूर्वी तो 12% जीएसटी होता, तो आता 5% केलेला आहे। त्यामुळे मी आपल्याला एवढं सभापती महोदय सांगतो की निधीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठलीही कमतरता भासणार नाही। निश्चित प्रकारे जे शेतकऱ्यांच्या ज्या योजनेमध्ये शेतीविषयक मी मागाशी परत सांगतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकार सतर्क आहे, शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। जे शेतकऱ्यांच्या हिताचं त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल।